या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड शहरातील नगर परिषद सांस्कृतिक सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी इथे उपस्थित आहेत। एक नागरिकांच्या सोयीकरता हे अभियान राबवले जात आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, नेमका तुम्ही कशासाठी आले सर इथे? नमस्कार, मी तानाजी नाकट। आमचे जे हे सर्व नागरिक आहे हे केदारेश्वर मंदिर आठवडी बाजार परिसरातील आहे व आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या इथे बरेच दिवसांपासून घरकुल जे असते सर्वसामान्यांना शासनातर्फे देण्यात येणारे ते थांबलेले आहे। त्याला कारण असं आहे की जुन्या वेळेस कसं होतं की आमचा हा सगळा भाग हा नजूलचा आहे व घरकुलसाठी घर टॅक्स पावती जरी असली तरी आम्हाला घरकुल त्वरित भेटत होते, पण आता त्याच्यात काही प्रमाणात बदल करण्यात आले। म्हणजे माजी आमदार जे होते यांच्या काळात त्या भागातील काही घरांना पट्टे वाटप करण्यात आले व जवळपास समजून घ्या 100 घरापैकी 25 घरांना पट्टे देण्यात आले व उरलेले जे 75% लोक असे आहेत जवळपास त्यांना अजूनही घरकुलसाठी पट्टे देण्यात आलेले नाही आहे। तर माननीय आमदार श्री चंदूभाऊ यावलकर यांनी विधानसभेच्या वेळेसच आमच्या भागातील लोकांना शब्द दिला होता की मी सत्तेत आल्यावर आपला हा जो प्रश्न आहे आम्ही हा त्वरित सोडवू व या घटनेला आता जवळपास 1.5 वर्षाचा कार्यकाळ होत आहे। तर आम्ही आज चंदूभाऊ यावलकर यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की हा जो पट्ट्याचा आठवडी बाजार परिसरातील गहन विषय झालेला आहे हा त्वरित निकाली काढा व इथे जे गरिबांचे घरकुल त्यामुळे थांबलेले आहे त्यांना सुद्धा आता समोर पावसाळा आहे तर चांगल्या घराची गरज आहे। आपण त्वरित या विषयाचा निपटारा करावा व स्वतः याच्यात काळजीपूर्वक लक्ष द्यावे ही विनंती। नागरिकांना हक्काचे पट्टे मिळण्याकरता इथे नागरिक इथे आले आहे, महाराजस्व अभियानामध्ये सहभागी झाले आहेत। काय सांगू शकाल, तुमचा काय विषय होता? माझा माननीय आमदार साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की आमचा भरपूर वर्षापासून या पट्ट्यासाठी आम्ही लढत आलो आहे, पट्ट्यासाठी आम्ही मागणी करतो। आमच्या गोरगरिबांचे घर आहे, कोणाचे कुळाचे आहे, कोणाची काय कसे आहे, तर आमच्या घरकुलसाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले पण आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला पट्ट्याविषयी घरकुल मिळणार नाही। आम्ही पट्ट्यासाठी झटलो, पट्ट्यासाठी भरपूर माग केली। माननीय तहसीलदार साहेब, मुख्य अधिकारी व सगळे अधिकारी साहेबांनी व आमदार साहेबांनी या कामाला पाठपुरावा करावे ही माझी नम्र विनंती। व आम्ही सगळे मंडळी व आम्ही सगळे गोरगरीब लोक आहे, हात मजुरी सोडून आपली मजुरी सोडसाळ करून आज या कामासाठी इथं आलो आहे, मोठ्या आशेने आलो आहे। आमचं हे काम पूर्ण करावे ही विनंती।